अ, हो, म्हणजे आपण एकमेकांच्या प्रेमात का पडतो? अ, तुम्हाला काही गोष्टी आवडत असतात म्हणून आपण प्रेमात पडतो आणि मग नंतर अ, तुम्हाला अ, तसं आवडत नसेल म्हणून मग समोरचा माणूस बदलायला लागतो किंवा तुम्ही काहीतरी असं सुचवत जाता. हं, हं. तर मला असं वाटतं, की गेल्या वेळेला पण एकदा म्हणालो होतो, की लग्न ही काय रिहॅब नाहीये. हं, की तुम्ही त्याच्यामध्ये अ, तुम्हाला कुठलीतरी एक काहीतरी एक वाईट सवय आहे आणि मग ती तुम्हाला काढून टाकायची तुमच्या आयुष्यातनं म्हणून तुम्ही लग्न करता तर नाही. 2 माणसं एकमेकांना आवडतात, 2 माणसांना त्यांच्या त्यांच्या क्वालिटीज आवडतात म्हणून ते एकत्र येतात. मग त्या क्वालिटीज जोपासल्या गेल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की दोघांनी एकमेकांना पूरक असणं गरजेचं आहे. दोघांनी एकमेकांना वाव देणं गरजेचं आहे आणि वाढण्यासाठी. अ, असं आपल्या या समाजातच असं होतं, की माझ्या मते प्रत्येकच समाजात म्हणजे फक्त एक भारतीय संस्कृतीतच नाही, सगळीकडेच असेल, की एक बाई जेव्हा आपलं सगळं सोडून येते नवऱ्याकडे, तेव्हा बरीच बऱ्याच गोष्टी ती सोडून येते आणि एक नवीन अवतार घेते इकडे आल्यानंतर. हं. तर तेव्हा मला असं वाटतं, की तो जो नवरा आहे, त्याने कारण हे मी आहे ना माझ्या घरात बघितलेलं आहे. माझ्या आई-वडिलांना बघितलंय किंवा माझ्या सासू-सासऱ्यांना बघितलंय. तर एकमेकांची इंडिव्हिज्युअलिटी टिकवणं हे इतकं गरजेचं आहे, की तू जे करत होतीस ते करणं गरजेचं आहे. मी जे करतोय ते करणं गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम आपण दोघांनी फुलणं गरजेचं आहे. व्यवधानं असतात, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज अंगावर येतात, मुलं होतात आणि मग त्यांचं संगोपन आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी आहे ना, अशा वेगवेगळ्या भूमिका आपण आपल्यावर लादतो. लादतो म्हणण्यापेक्षा त्या त्या कराव्या लागतात. आपण आवश्यकताच असते ना ती. आवश्यकता असते. आपण मित्र असतो, मग नवरा-बायको होतो, मग आई-वडील होतो, मग हं. आजी-आजोबा होतो. हे इतके रोल्स तुमच्या आयुष्यात येत बरोबर. असतात ना, तर त्याच्यातनं तो सुवर्ण मध्य काढणं फार गरजेचं आहे. कधी काही झालं ना, की आपण म्हणतो ना, की "तुला काय करायचं होतं आयुष्यात?" "मला ना हे अमुक-अमुक करायचं होतं." पण मग काय झालं, मग नंतर लग्न झालं आणि मग नंतर ना ते राहून गेलं. आणि ना मग काय झालं, मग ह्यांचं सुरू झालं ना, ह्यांचं म्हणजे कोण मिस्टर आमचे बरं का. मग ह्यांचं सगळं सुरू झालं ना, मग त्याच्यातच मी रमले. तू काय केलंस हे महत्वाचं आहे. तू रमलीस हे बरोबर आहे. पण मला असं वाटतं, की त्या नवऱ्याने सुद्धा ते बघणं खूप गरजेचं आहे, की आपली बायको नीट रमतेय की नाही? बरोबर. ती तिच्यात सुद्धा काही काही असे काही फॅकल्टीज असतात, काही क्वालिटीज असतात. हं. त्यांना काय म्हणू त्यांना हे मिळणं प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं आहे. आणि काही ना काहीतरी म्हणजे माझ्या आईच्या बाबतीत मी असं मला नेहमी वाटतं, की मम्मीला खूप काही करण्यासारखं होतं. पण ती इतकी भावंडांमध्ये आणि संसारामध्ये इतकी अडकली, की तिच्या बऱ्याचशा गोष्टी मागे राहिल्या. पण मग पप्पांनी तिला तसंच सपोर्ट केला आणि मग मम्मीसुद्धा मग जिद्दीने मग ती भाषा शिकली, हं. ती तमिळ शिकली, ती लिहायला वाचायला शिकली तमिळ. तर ह्या स्वतःला सतत रिइन्व्हेंट करणं, स्वतःला रिअॅनलाईज करणं, स्वतःला सतत 2 पावलं मागे जाऊन थोडं आत्मपरीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये माझ्या मते ना साथीदार जो आहे ना, तो समंजस असणं खूप गरजेचं आहे. खरं. कारण हे एकट्याचं नाही आहे. ह्याला तुम्हाला साथ लागतेच आणि जशी संसारात तुम्हाला साथ लागते एक संसार फुलवण्यासाठी, तसं एकमेकांना फुलवण्यासाठी सुद्धा एकमेकांची साथ लागते. निश्चित. ते खूप मला गरजेचं आहे. निश्चित. आता तुम्ही नवीन नाटक आमच्या भेटीला आणलंय. आम्ही हं, ते बघायला जाणारच आहोत. पण रील्समधनं आम्हाला ते पोहोचतंय हं, काही अंशात. हं, हां. त्यामुळे उत्सुकता वाटते. हं, आणि खरं तर ती गरज आहे. हं, त्यामुळे मला एक प्रश्न सुचलाय, की मैत्रीमध्ये आपण मैत्रीवर नाटक आहे, मैत्रीवर बोलतोय. मैत्रीमध्ये अपेक्षा ज्या असतात आपल्या मित्राकडनं मैत्रिणीकडनं, हं, ती जेव्हा मैत्रीण किंवा मित्र आपला जोडीदार झाला हं. किंवा प्रेमात पडला, तर त्या अपेक्षा वेगळ्या होतात. हे जे अपेक्षांचं ओझं आहे ना, ते आपल्याला कसं हलकं करता येईल आणि ही मैत्री जसं तुम्ही म्हणताय, की आमच्या संसाराचा जो मूळ गाभा आहे किंवा मूळ जे फाउंडेशन आहे तीच मैत्री आहे हं, आणि हं, ते राहिल्यामुळे हे नातं असं फुललंय. ते अपेक्षांचं जे ओझं आहे किंवा ते बदलणं आहे, याला आपण हलकं-फुलकं ठेवून ती मैत्री आपल्या नात्यामध्ये कशी एक बेस म्हणून तुमच्यासारखं
ठेवता येईल आणि ते फाउंडेशन तो कायम राहील, ज्याच्यामुळे लग्नानंतरही आपल्याला काही फरक पडणार नाही? मला असं वाटतं ना की आम्ही दोघेही कलाकार आहोत. हम्म. अं, मित्र आहोतच, नवरा बायको झालो, त्याच्यानंतर आईबाबा झालो, कलावंत आहोत. अं, मी माझ्या पद्धतीने काम करत असतो, चिन्मय तिच्या पद्धतीने ती काम करत असते. मग ती मराठी भाषेसाठी काम करत असते, ती मराठी शाळांसाठी काम करत असते, तिचं अभिनयाचं सुद्धा सुरू असतं, चित्रपट करत असते, नाटक करत असते. माझं एके ठिकाणी टेलिव्हिजन सुरू असतं, माझं नाटक सुरू असतं. अशा मी दोन वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या दिशेने नाही, आम्ही समान एकत्रच चाललेलो आहोत, पण आपापली कामं करत चाललेलो. आम्ही सुट्ट्या आम्हाला जशा पाहिजे तशा मिळत नाहीत. जेव्हा मी मोकळा असतो तेव्हा तिचं काहीतरी सुरू असतं, ती जेव्हा मोकळी असते तेव्हा माझं काहीतरी सुरू असतं. तर अशा वेळेला काय आपल्याला एकत्र बांधून ठेवेल किंवा एकत्र आपल्याला सुट्टीची पण मजा करता येईल, आपल्याला लोकांसमोर येता येईल आणि आपल्याला पैसेही कमवता येतील. तर असं काय तर आपण एकत्र काम करणं. सिरियलमध्ये एकत्र काम करणं तर आम्ही दोघे त्या मताचे नाही आहोत, की सिरियलमध्ये नाही एकत्र काम करायचं. चित्रपट ते पण एक 15 दिवसाचंच काम असतं. आम्हाला दोघांना आवडतं काय? रंगभूमी. आमच्या दोघांची सुरुवात मराठी रंगभूमीपासून झाली. हो. ज्वालामुखी हा, ज्वालामुखी हे आमच्या दोघांचं पहिलं नाटक. पाहिलं ज्यात तुम्ही ओळखत. हा, मग तिकडे आमची ओळख झाली आणि मग त्याला पण त्याला 35 वर्ष झाली. हो. तर मग असं ठरलं की आपण एक नाटक करूया. 2012 साली आम्ही लेकुरे उदंड झाली केलं. हो. ते 70-75 प्रयोग केला आणि ते बरं तेव्हा सोशल मीडिया किंवा असं एक्सपोजरच नव्हतं. आम्ही त्यामुळे ते लोकांना इंटरव्ह्यू करायला यायचो. त्यामुळे लोकांना कळलंच नाही की असं एक नाटक आलं आहे. हो. मग आजच्या काळात आजच्या घडीला म्हटलं की आपण आता दोघे मोकळे आहोत, तर आता आपण एक नाटक करूया एकत्र आणि एकत्र प्रवास करू. कलावंत म्हणून, मित्र म्हणून, नवरा बायको म्हणून. तर ह्या नाटकामुळे मराठी रंगभूमीने आम्हाला एकत्र आणलेलं आहे आणि मराठी रंगभूमी ची शपथ घेऊन आम्ही पुन्हा एक नाटक करतो आहोत. आणि जसं म्हणालो ना की एकत्र राहणं, एकत्र काम करणं ना, ह्याच्यात खूप मजा असते. जेव्हा तुम्ही दोघे एकाच प्रोफेशनमध्ये असता तेव्हा ही गंमत असते की हां, आपल्याला एकत्र काहीतरी करता येईल आणि नाटकासारखी मजा नाही दुसरी. तुमचे दौरे असतात, तुम्ही सगळीकडे एकत्र जाता, ती प्रोसेस असते, रिहर्सलची प्रोसेस असते, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एक बॉन्डिंग होतं तुमचं. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्या पद्धतीने आम्ही एकत्र ती मैत्री टिकवण्यासाठी ही दोस्ती तुटायची नाही नाटक. म्हणजे अपेक्षाही आपण एकमेकांच्या नकळत पूर्ण करत नाही, तुझी अपेक्षांच्या बद्दल जे तू म्हटलंस ना, तर मला असं वाटतं की मैत्रीमध्ये म्हण किंवा प्रेमामध्ये म्हण, तुमच्या एकमेकांकडून अपेक्षा असतात. पण जेव्हा तुम्ही संसाराला लागता तेव्हा बरेचदा असं होतं की समाजाच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतात, कुटुंबाच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा आपण दोघांनी आता एकत्रितरित्या पूर्ण करायच्या आहेत. हे एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान असतं मला वाटतं. आणि त्या आव्हानामध्येच इतकी मजा असते की मग त्यावेळेला तुमची मैत्री कामाला येते. म्हणजे आता मी अगदी पूर्वी आपले सगळे रोल्स जे होते, सगळ्या नवऱ्याने करायच्या भूमिका संसारातल्या, बाईंनी करायच्या भूमिका, हे इतके वॉटर टाईट कंपार्टमेंट्स होते. म्हणजे मला आठवतं आहे की आता बघताना म्हणजे माझ्या भाच्या आहेत ज्यांना आता मुलं झाली आहेत, तर ती मुलं जेव्हा वाढतायत तेव्हा ती मॅटर्निटी लिव्ह जरी ती बाई घेत असेल तरीसुद्धा पुरुषसुद्धा घेतात आता पालकत्वासाठीची रजा. आणि आई वडील दोघे मिळून मुलांना वाढवतात. आता असं नाही होत की म्हणजे डायपर्स बदलायला कुठल्याही नवऱ्याला आता, बाबाला स्पेशली, काही असं हे नाही वाटत की शू केली की बाळ आईकडे देत आहेत, असं होत नाही आता.